मुंबईमध्ये आयोजित कोकणवासियांच्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते आणि त्यावेळेला मुंबई, ठाणे आणि पालघरमधल्या कोकणवासियांशी राज ठाकरेंनी संवाद साधला। विध्वंसक प्रकल्प कोकणामध्ये आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। तुमच्या जमिनी बळकावण्याचे परप्रांतीयांचे प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे देखील या मेळाव्यात उपस्थित होते, मात्र लोकांमध्ये उभं राहून ते राज ठाकरेंना ऐकण्यात मग्न होते। पुण्यातल्या भारती विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांसोबतच सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अजय खानविलकरही उपस्थित राहणार आहेत। औरंगाबादमध्ये राम कदम यांच्या फोटोला शेण खायला घालत शिवसेना महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आलं। औरंगाबादच्या चिकलठाणा भागामध्ये हे आंदोलन करण्यात आलं असून भाजपतून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। पेट्रोल डिझेल दरवाढीचा पराक्रम आजही कायम आहे। मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 87 रुपये 77 पैसे तर डिझेल 76 रुपये 98 पैशांवर पोहोचलाय। औरंगाबादमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे। औरंगाबादमध्ये पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 44 पैशांनी महागलंय। महाराष्ट्रातलं सगळ्यात महाग पेट्रोल परभणीत मिळते। परभणीत पेट्रोलचे दर 89 रुपये 57 पैसे इतके जाऊन पोहोचलेत। पेट्रोलच्या दरांची 100च्या दिशेने वाटचाल सुरू आहे। कालच्या तुलनेमध्ये आज नागपूर शहरात पेट्रोलच्या दरात 39 पैसे इतकी वाढ झाली आहे। नाशिकमध्ये पेट्रोल दरवाढीच्या विरोधात तरुणांनी रॅली काढली। या रॅलीमध्ये तरुणांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देत सरकारचा निषेध नोंदवला। खड्डेमय झालेल्या मुंबई गोवा महामार्गाची दुसऱ्यांदा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली। चिपळूणपासून या दौऱ्याला सुरुवात झाली। गोवा महामार्गावरती पडलेले खड्डे भरण्यात आलेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा कोकण दौऱ्यावर आलेत। खड्ड्यांविरोधात अंबरनाथमध्ये मनसेनं अनोखं आंदोलन केलं। गणपती बाप्पाच्या उपस्थितीमध्येच मनसैनिकांनी खड्डे बुजवले। नेहमीच हटक्या स्टाईलनं आंदोलन करणाऱ्या मनसेनं अंबरनाथच्या वडवली सेक्शनमध्ये मात्र गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं। सोलापूर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारावरनं 2 गटामध्ये हाणामारी झाली आहे। दोन्ही गटातील 23 जणांवरती करमाळा पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत। अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या रसुळ फाट्यावरती किरकोळ कारणावरून बस वाहकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। याबाबत आरोपींविरुद्ध तेल्हारा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस पुढचा तपास करतायत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडखेड इथं रिक्षाला ट्रॅव्हल्सनं धडक दिली आणि त्यामुळे अपघात घडला। या अपघातामध्ये 12 ते 13 जण जखमी झाले तर जखमींना यवतमाळ इथं उपचारासाठी पाठवण्यात आलं। मुंबई पुणे जुन्या हायवे मोटरसायकलचा अपघात झाला। या अपघातामध्ये 1 जण ठार तर 1 जण जखमी झालाय। भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरती तिहेरी अपघात झाला। 3 ट्रकची एकमेकांना धडक बसून हा अपघात घडला। या अपघातात 1 ट्रक चालकाचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीररित्या जखमी झालेत। बुलडाण्यामध्ये नांदुरा तालुक्यामध्ये शेंबा आणि टाकरखेड गावात काल रात्री 8 ते 10 ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली आहे। यामध्ये चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केलाय। या चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। शहापूरच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खडतर प्रवास करावा लागतोय। आदिवासी विद्यार्थ्यांना कमरे इतक्या पाण्यातनं वाट काढत शाळेत जावं लागतंय। टोकरेपाडा आणि धोबीपाड्यातील आदिवासी अद्यापही हक्काच्या रस्त्यापासून वंचित आहेत। वर्षानुवर्ष मागणी करूनही त्यांना रस्ताच मिळत नाहीये। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ता मंजुरीसाठीचा प्रस्ताव वन अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलाय। दरम्यान तात्पुरत्या ओहळावरती चाको बांधण्यात आलाय। मालेगावच्या संवद गाव इथं अवैध वाळू उपसा दरम्यान ढिगारा कोसळून एका मजुराचा मृत्यू झालाय। 4 तारखेला ही घटना घडली आहे तर 3 मजूर जखमी झाले होते। त्यानंतर आता महसूल विभाग खडबडून जागा झालाय। आता अवैध वाळू उपशांवरती महसूल विभागानं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। त्यांच्याकडनं 1200 ब्रास वाळू जप्त केली आहे। हीच कारवाई जर आधी झाली असती तर एका मजुराचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया आता उमटली आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या लोटे एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग लागली।
केंट केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती। अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मिनरल वॉटर बॉटलच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार सुरू आहे असं एकदा पुन्हा समोर आलंय। माढा तालुक्यातल्या एका पान टपरीवरती विक्रीसाठी ठेवलेल्या ISI मार्क असलेल्या सीलबंद बाटलीमध्ये चक्क कोंबडीचं पिस आढळलंय। रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या पश्चिम किनारपट्टीवरती तेलाचं तवंग पसरलंय। दांडा ते पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरती तेलाचं तवंग आहे। किनारपट्टीवरच्या काही भागात तेलाचे लहान गोळे आढळले, त्यामुळे उरणच्या या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांना चालणं कठीण झालंय। गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाच्या दरात घसरण होतीये, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। कमी दरामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी शेतमालावर ट्रॅक्टर फिरवत आहेत। सटाणा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना गुंतवणूक करून चांगल्या दर्जाची कोबी पिकवली, मात्र या कोबीचे दर गडगडले। कोबी काढण्याची मजुरी देखील निघत नसल्यानं त्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवलाय। खेडच्या राजगुरू नगर मधल्या ज्ञानेश्वर गुंजाळ या 35 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। भामा आसखेड प्रकल्पात गुंजाळ यांची जमीन होती। गुंजाळ यांनी भामा आसखेड धरणातच आत्महत्या केली असून 8 दिवसांआधी त्यांनी आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला होता। खासगी बँकेतील बेपत्ता अधिकाऱ्याची कार रक्तानं माखलेल्या अवस्थेत आढळली आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। सिद्धार्थ संघवी असं बेपत्ता अधिकाऱ्याचं नाव आहे। सिद्धार्थ संघवी हे कामाला कमला मिल या परिसरामध्ये एका बड्या खासगी बँकेमध्ये व्हाईस प्रेसिडेंटपदी काम करत होते। महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी मुंबईमध्ये गणपती विसर्जन स्थळांची पाहणी केली। पालिकेकडून भाविकांची विशेष सोय करण्यात आली आहे। मुंबईमधल्या गिरगाव चौपाटी इथं मोठ्या प्रमाणात उंच मूर्तींचं विसर्जन केलं जातं आणि याच पार्श्वभूमीवर महापौरांनी हा दौरा केला। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावरती विशेष गाड्यांच्या 184 फेऱ्यांचं नियोजन केलंय। 4 सप्टेंबरपासून या गाड्या रेल्वे मार्गावरती धावत आहेत। 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये पुणे सावंतवाडी, रत्नागिरी पुणे, झारप पुणे, पनवेल रत्नागिरी, सावंतवाडी पनवेल या गाड्या धावणार आहेत। गुहागर तालुक्यामध्ये तबला, ढोलकी बनवणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। शृंगारतळी इथल्या हरिश्चंद्र कोंडविलकर यांची 3री पिढी सध्या या व्यवसायात सक्रिय आहे। हरिश्चंद्र वाद्यालयामध्ये ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं ढोलकी वादक ढोलकी बनवून घेतात किंवा दुरुस्ती करून घेण्यासाठी सुद्धा दुकानात येतात। गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे पोलिसांनी ढोल पथकांना एक नवीन नियमावली जारी केली आहे। अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली। मुंबईतला गणेश गल्लीचा राजा म्हणजेच लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 91वं वर्ष आहे। या निमित्तानं भाविकांना मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरच्या सूर्य मंदिराचं दर्शन घेता येणार आहे। येत्या 8 सप्टेंबरपासून सलग 6 दिवस समुद्राला मोठं उधाण येणार आहे। समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या लाटा उसळणार आहेत। मुंबईच्या समुद्रावरती 4 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत। पर्यटकांनी समुद्रावर जाताना सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय। बैलपोळ्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद पाहता आता विक्रेत्यांनी एक वेगळी शक्कल लढवली आहे। जळगावमध्ये बैलपोळ्याच्या साहित्यांना चित्रपटांची नावं देण्यात आली आहेत, तसंच नायक नायिकांची नावं सुद्धा देण्यात आली आहेत। बाहुबली, घागरमाळा, सैराट, बासंगी, आरची झूल अशी नावं शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी देण्यात आली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची बाजारात खरेदीसाठी संख्या वाढली आहे। याशिवाय बैलांच्या सजावटीसाठी रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे असं देखील विक्रेत्यांनी सांगितलंय। मुंबईतल्या दादर ते करी रोड दरम्यान प्रवास करताना नेपाळच्या विद्यार्थ्याचं सामान लोकलमध्येच राहिलं होतं। त्याचं सर्व सामान परत करण्यात आरपीएफनं विद्यार्थ्याला मदत केली आहे। आपलं किमती सामान परत मिळाल्यामुळे नेपाळच्या विद्यार्थ्यानं भारताचे आभार मानले, तसंच मुंबई पोलिसांचेही आभार मानलेत। मुंबईच्या हार्बर मार्गावरती महिलांच्या डब्यामध्ये घुसलेल्या तरुणानं डब्यातल्या महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये महिला प्रवाशांना तक्रार दिली नसल्यानं गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे। इचलकरंजी शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोंबाबोंब
ठोक आंदोलन करण्यात आले। यावेळेला भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। इंधन दरवाढीच्या आंदोलनासोबतच शिवसेनेच्या वतीने यावेळेला राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। कदम यांच्या विरोधात गोळीबार आंदोलन करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांच्या वाहतुकीवरती बंदी घालण्यात आली आहे। गणेशोत्सव काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। 16 टनांपेक्षा जास्त वजन असलेल्या ट्रक, मल्टी एक्सेल ट्रेलर तसंच रेती, वाळू आणि गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती बंदी घातली आहे। नागपूर कामठीला जोडणाऱ्या महामार्गाचं काम सुरू असताना कित्येक जागी खड्डे पडल्यानं पावसाचं पाणी साचतंय आणि दररोज जाणाऱ्या लोकांना त्रास होतोय। नागपूर इथल्या कामठी इथं राष्ट्रीय महामार्गावरती भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चिखलात बसून रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनी विरोधात आंदोलन केलं। इचलकरंजीमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातल्या पोलीस, महसूल, नगरपालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रत्येक प्रशासनानं आवश्यक ती दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळेला देण्यात आल्या। इचलकरंजी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली। याची राजरोसपणे केमिकलयुक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात येत आहे। इचलकरंजीच्या औद्योगिक वसाहतींमधलं केमिकलयुक्त पाणी थेट ओढ्यांद्वारे नदींमध्ये मिसळलं जात आहे।